प्रत्येक गोष्टीत सुरुवातीपासून त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे. लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं. त्याच्यामुळे प्रत्येकदृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे. आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? दिसून येते याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीय. कारण राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी कौटुंबिक छळ सोबतच जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे विनायक राऊत यांच्यावर सत्ताधारी नेते सुद्धा तुटून पडलेत. नेमकं प्रकरण काय? राऊत यांच्या सुनेचा नेमका काय आरोप? पाहूया हा विशेष रिपोर्ट. विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्यावर गंभीर आरोप. राऊत कुटुंबाकडून सुनेचा मानसिक छळ. लग्नाच्या 7 वर्षात नवऱ्यासोबत संबंध नाहीत. मूल होण्यासाठी जादूटोणा केल्याचा गंभीर आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गीतेश राऊत आणि संपूर्ण राऊत कुटुंबावर त्यांच्या सुनेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीवरून ठाण्यातल्या कापूरबावडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. शारीरिक आणि मानसिक छळासोबतच जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानं एकच खळबळ उडालीये. लग्नापासून म्हणजेच 2017-18 पर्यंत आमच्यात शारीरिक संबंध झाले नाहीत. 18 ते 22 पर्यंत अनेक अघोरी प्रकार करण्यात आले, असा गंभीर आरोप गिरिजा राऊत यांनी केला. जादूटोणा प्रकरणात फक्त राऊत कुटुंबच नाही तर फिरोज बाबा आणि काझी बाबा या दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2018 मध्ये म्हणजे डिसेंबर 2017ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. त्याच्यासाठी आमच्या फॅमिलीजनी बसून बोलणी केली आणि असं ठरलं होतं की गणपतीवरून आल्यानंतर या गोष्टीवर काम करायला सुरू करू. पण गणपतीवरून आल्यानंतरच एक थोडक्यात अशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी असं अघोरी सगळ्या ह्याचं इलाजांचं स्वरूप दिलं की ते अक्षरशः सप्टेंबर 2018 पासून 22 सालापर्यंत ते त्यांनी सुरू ठेवलं, ज्याच्यात हे अघोरी कृत्य प्लस माझं मेडिकल ट्रीटमेंट्स ज्या त्यांनी केल्या, हायपोथायरॉइड असूनही त्यांनी मला जे अँटी डिप्रेसंट्स वगैरे दिले, त्याच्यामुळे मला सर्वोपरीने त्यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे. वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उदी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंगनी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. दरम्यान सुनेचे आरोप विनायक राऊत यांनी फेटाळून लावलेत. अघोरी कृत्याचा आरोप केला जातोय, मग तेव्हाच तक्रार का केली नाही असा प्रश्न करत गिरिजानं 5 कोटी आणि 3 BHK फ्लॅट मागितल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आणि माझ्या कुटुंबावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत. दुर्दैवाने गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाही आहेत आणि त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीची अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं. मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? आज 2026 आहे
म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काय असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026मध्ये करतायत. यामुळे दिसून येते याच्या पाठीमागे काहीतरी काळबेरं आहे. आणि हे सगळे गैरप्रकार होत असताना त्याने स्वतः तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे की त्या प्रत्येक वेळेला माझे आई वडील माझ्याबरोबर असायचे आणि मग आई वडिलांच्याच संरक्षणामध्ये असणारी गिरिजा तिला त्याच वेळेला ह्या अघोरी प्रकाराच्या विरुद्ध आवाज उठवण्याची संधी होती किंवा तक्रार करण्याची संधी होती, परंतु त्यांनी 26पर्यंत हे का दाबून ठेवलं हा विषय आहे. पण त्याचं खरं कारण असं आहे की आता गिरिजा राऊत यांनी DVची सूट फाईल केलेली आहे गेल्या महिन्यामध्ये. आणि त्याच्यापूर्वीसुद्धा आमचे वकील आणि त्यांचे वकील यांनी ह्यामध्ये तडजोड करावी DVमध्ये यासाठी काही बैठका घेतल्या होत्या. म्हणजे हे 12 करोड रुपये मागितले DVच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितलं. त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत. पैशांच्या मागणीचा विनायक राऊत यांचा आरोप स्वतः गिरिजा आणि तिच्या आईनेही फेटाळून लावला आहे. स्पष्टच सांगायचं तर विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात. आम्ही ह्या घरी राहतो जे झोपडपट्टीत आहे आणि आम्हाला लग्नाच्या बोलणींपासून आम्हाला कधीही सांगण्यात आलं नव्हतं की दुसरं घर हे झोपडपट्टीत आहे. आणि विनायक राऊत हे नवरात्रीच्या घट बसतो त्या दिवशी आणि घट उठतो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी फक्त त्याच 2 दिवशी आमच्या घरी यायचे. इतर वेळीस ते कधीही आमच्या घरी आले नाहीत आणि ते फोनवरनं मला अमुक गोष्ट कर, तू ही जबाबदारी घ्यायला पाहिजे, तू ती जबाबदारी घ्यायला पाहिजेस. पण त्यांनी त्यांच्या मुलाला त्यांच्या बायकोला कुठलीही गोष्ट समजावून सांगितली नाही आणि ते फोरफ्रंटवर कधी आले नाही, ज्याच्यामुळे यांचा दोघांचा अजून राग आणि ते सगळं फ्रस्ट्रेशन आपण बोलू शकतो ते त्यांनी माझ्यावर अजून व्यक्त केलं. एक कुटुंब प्रमुख म्हणून जसं माझ्या सासऱ्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं त्या दोघांना, ते त्यांनी कधीही केलेलं नाही. प्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती. या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू. पण असं काही घडलं नाही. आणि ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे. कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत. विनायक राऊत आरोप करतायत की टॅरेस फ्लॅट मागितला, इतके पैशांची डिमांड केली आणि 12 कोटी मागितले. त्यांनी पहिलं हे उत्तर द्यावं की 3 वर्षांपासून आम्ही त्यांच्याकडे मीटिंगसाठी वेळ मागत होतो. त्यांना स्वतःचा मुलगा काय करतोय हे सुद्धा माहीत नसलेल्या वडिलांनी निदान असे आरोप एखाद्या मुलीवर करू नये. त्यांच्या पत्रात सुद्धा आज एक मुलगी आहे, त्यांनी हे सगळं धादांत खोटं सांगितलेलं आहे की आम्ही अशी डिमांड केली होती. आम्ही त्यांच्याकडे ती माहेरी आल्यापासून सतत कॉम्प्रोमाइजसाठी किंवा हे लग्न टिकावं म्हणून कितीतरी मीटिंग्स घेतल्या. एक तर ह्यांचा मुलगा अतिशय घाणेरड्या शिव्या देतो प्लस आई वडिलांचा तिच्या उद्धार करत होता, तिच्या बहिणींबद्दल घाणेरडं बोलत होता. त्याची आई ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सामील असायची. त्याची आत्ते बहीण जिने हे लग्न जमवलं तिला आम्ही विचारलं होतं की तुला हे सगळं माहित होतं का? तर म्हणते नाही, आम्हाला माहित होतं. अरे माहित नव्हतं कसं? इतक्या जर हा दिवस रात्र मिनिटाला घाणेरड्या शिव्या देतो आणि त्याने असं हे दिलं की मला ह्या गोष्टींची सवय, मला ह्याने काही फरक पडत नाही. दरम्यान हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. गिरिजा राऊत यांनी पती आणि सासऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. पती गीतेश राऊत हे शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहेत. हनीमूनच्या दरम्यान आणि त्यानंतर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असतानाही पतीनं जवळीक साधणं टाळलं. विचारणा केल्यावर मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. पतीचं नपुंसकत्व लपवण्यासाठी आणि मूल व्हावं म्हणून राऊत कुटुंबानं भोंदूबाबांकडे घेऊन जात अनेकदा अघोरी कृत्य केली. लग्न ठरवताना मुंबईतल्या वाकोला इथल्या स्वतःचा बंगला आणि अलिशान फ्लॅट असल्याचं सांगितलं होतं. पण लग्न झाल्यानंतर
वरा झोपडपट्टीतल्या निवासस्थानी घेऊन जाण्यात आली. विनायक राऊत यांनी कुटुंब प्रमुख म्हणून मुलाला कधीही समज दिली नाही. एवढंच नाही तर सिंधुदुर्गातल्या एका अघोरी पूजेच्या वेळेला ते स्वतः उपस्थित होते, असा दावा गिरिजा राऊत यांनी केला आहे. विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या आरोपानंतर आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेत. नेमकं राजकीय नेते काय म्हणाले ते पाहूया. उमठा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोना करण्याची सवय. मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोनाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. मला वाटतं मी जास्ती त्याच्यावर वक्तव्य करणार नाही. एकच की हा त्यांचा एक वैयक्तिक जे काही चालू आहे, गीतेश आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत मला वाटतं गेले 3-4 वर्ष त्यांची डिवोर्स केस पण चालू आहे, सेपरेशन झालेलं आहे. आणि म्हणून हे सगळं चालू असताना आपण त्याच्यावर काही वक्तव्य करणं हे योग्य नाही राहणार. कुठेही आम्ही काही वक्तव्य केलं तर तपास यंत्रणेवर काही त्याचा इम्पॅक्ट नको म्हणून. म्हणून मी सांगितलं ना, माझी भूमिका ही आहे की पूर्ण तपास होऊ दे सगळ्याचं काही. नाही, मला याची कल्पना नाही. कौटुंबिक वाद काय असेल तर मला माहित नाही. त्याच्यावर जादूटोना विरोधी देखील कलम लावण्यात आला. जादूटोना विरोधी देखील कलम लावण्यात कोणावर? मुलावर? दोघांवर काय नाही असेल तर मला खरंच या बाबतीत माहिती नाही. आपण सांगतो तेव्हा मला कळत आहे. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. त्याच्यामुळे कुठे सूड भागलो नाही का कुठे असं काही असणार नाही. जे असेल ते समोर येईल. सून गिरिजा राऊत यांच्या आरोपानंतर विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा चांगलेच अडचणीत सापडलेत. राऊत यांनी कायदेशीर मार्गाने जाणार असल्याचं स्पष्ट केलंय. पण या प्रकरणामुळे त्यांचं राजकीय अस्तित्व आता पणाला लागलंय. यामधून राऊत कसे बाहेर पडणार आणि सून गिरिजाच्या आरोपांवर नेमकी काय कारवाई होणार हे येणारं काळच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई समाचार मराठी.